ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. परमपूज्य गुरुदेव वचन माऊलींच्या सानिध्यातील ही कोजागिरी पौर्णिमा. आज गुरुदेवांच्या दर्शनासाठी विळद घाटात भाविक सकाळपासून येत होते. सद्गुरू जेव्हा भक्तांवर बरसतात ना, ती वेळ त्यांनी काही अगोदर ठरवलेली नसते आणि आपल्याला तर हेच वाटत असते की जेव्हा गुरुदेवांचे सानिध्य मिळेल तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला काही ना काही प्राप्त व्हावेच. साधारणत संध्याकाळची 6ची वेळ होती. गायी व म्हशींच्या संगोपनाचा विषय होता. तो व्यवसायाच्या संबंधित होता. मग गायी पाळणे फायद्याचे की म्हशी पाळणे फायद्याचे, ही चर्चा व्यावहारिक दृष्टिकोनातून मोलाची होती. त्या चर्चेतून साधकांच्या अनुभवाचा एकंदरीत निकष असा निघाला की दुग्ध व्यवसायासाठी म्हशीचा धंदा फायदेशीर असतो. मग तो विषय थोड्या वेळासाठी थांबला. गुरुदेव म्हणाले, लोक पैशाच्याच पाठीमागे का लागतात? त्यावर काही विचार समोर आले. नंतर काही साधकांची भजनं झाली व नंतर पूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, आज कोजागिरी पौर्णिमा आहे. या दिवशी रात्री चंद्रप्रकाशात आपण दूध तापवून त्या दुधात चंद्राची किरणं पडतील असे ठेवून आपण त्याचे सेवन करतो. गायीमध्ये 33 कोटी देव असतात असे म्हणतात. यज्ञासारख्या पवित्र गोष्टीलाही हवनकुंडात गायीच्या शेणाची गोवरी वापरली जाते. भूतलावर असा एकमेव प्राणी आहे की त्याची विष्ठाही यज्ञामध्ये वापरली जाते. पंचामृतात गायीचे दूध, तूप, दह्याचा वापर करतात. या सगळ्याचे कारण असे आहे की चंद्रातील पिवळे किरणं गायीच्या पाठीच्या कण्यातून गायीमध्ये प्रवेश करतात. गायीच्या दुधात सुवर्णक्षार असतात आणि म्हणूनच गायीचे दूध पिवळसर असते असं म्हणतात. ज्याच्या घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय. गायीचे दूध प्यायल्याने सात्विकता येते, चपळता येते आणि म्हशीचे दूध प्यायल्याने जडत्व येते. म्हणून आहारात गायीच्या दुधाचा वापर करावा, पण ग्लासभरच. अतिसेवनाने मात्र त्याचा दुष्परिणाम होतो. ते विषवत होते. त्यामुळे कोणताही पदार्थ, मग तो औषधी असला तरीही त्याचे अतिसेवन टाळलेच पाहिजे. गायीच्या दुधात वात्सल्य असतं. संशोधकांनी संशोधन केलं तेव्हा असं सिद्ध झालं की एका व्यक्तीला कॅन्सर होता. तिला काही काळ गायीच्या गोठ्यात ठेवले तर त्याचा कॅन्सर नाहीसा झाला. गोमूत्र तर 63 आजारांवर औषधाचे काम करते. गायीच्या शेणाने सारवलेल्या ठिकाणी सूक्ष्म जीवजंतू राहत नाहीत. किती म्हणून गायीचे उपयोग सांगू. मेल्यानंतरही तिच्या कातड्याचा उपयोग केला जातो. तिचं जठर काढून जमिनीत ते पुरून ठेवल्यानंतर तयार होणारं खत ज्या एका एकराला टाकलं जातं ते 100 क्विंटल उत्पन्न निघतं. ज्या पिकांना गायीच्या शेणखताचा वापर केला जातो त्या पिकाला कीड लागणार नाही. तो चारा खाऊन गायीच्या दुधातील कस आणखी वाढतो. पूर्वी बाळाचा जन्म झाला की त्याला आईच्या दुधापूर्वी थेंब थेंब गायीचेच दूध पाजत असे. मी सद्गुरुदेवांच्या मुखारविंदातून गायीचे महत्त्व बऱ्याचदा ऐकले आहे. उपयोगात आणायच्या काही पद्धती. ज्या व्यक्तीला टीबी आहे तिने गायीच्या शेणाचा वास 3-3 महिने रोज सकाळ संध्याकाळ घ्यावा. म्हणून तर जो गायीचे शेण काढतो त्याला कधी टीबीसारखा आजार होत नाही. मेलेल्या गायीची शिंगे जमिनीत गाडून 6 महिन्यानंतर ते खत जमिनीत टाकले तर पिकाचे भरघोस उत्पन्न निघते. गर्भवती स्त्रीला प्रसव वेदना चालू व्हायला लागल्या की तिने गायीच्या शेणाचा, ताजे शेण, त्याचा रस कापडाने गाळून 2 चमचे घ्यावा. त्यामुळे सिजर करण्याची वेळ न येता प्रसूती सुखकर होते. त्यानंतर माऊली म्हणाले, गाईला गौमाता म्हणतात, ब्राह्मणालाही गोब्राह्मण म्हणतात. दिवाळीचा मोठा सण असतो, पण त्या अगोदर गोवत्स द्वादशी येते. त्या दिवशी गायीचे पूजन करतात व गवारीच्या शेंगाची भाजी करून ती नैवेद्य म्हणून पोळीबरोबर गाईला चारतात. माता या शब्दातच वात्सल्य आहे. त्यामुळे धरतीलाही धरती माता म्हटले आहे. भारतालाही भारत माता म्हणतात. हे झाले गायीविषयी. गायीचे गुण, तिचे महत्त्व. उपयोग कितीही असले तरी तिला जप तप करता येत नाही. त्यासाठी माणसाचा जन्म लागतो. मानव जन्मातच परमात्म प्राप्ती करता येते. एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा मिळे हा मानव देहाचा वारा. आपण जप तपही करतो, पण कधी कधी असं वाटतं की ते फलित का होत नाही. त्याला कारण आहे. या गोष्टींना आपली ग्रामदेवता, कुलदेवता, वडीलधाऱ्यांचा, मातापित्यांचाही आशीर्वाद लागतो. दुसरे असे की आपण जप करतो, चांगलं आहे, पण तो जप परमात्म प्राप्तीऐवजी आपण सांसारिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरत असू तर त्याचे फळ केवळ नाशवंत आहे. जप ध्यान केवळ परमात्म प्राप्तीसाठी करत असाल तर मात्र त्याचं फळ शाश्वत आहे, न संपणार आहे. जप तप करण्यामागची वृत्ती काय आहे यावर या गोष्टी अवलंबून आहेत. 2 प्रकारचे जप करणारे होते. कनिष्ठ कुळात जन्माला आलेला वाल्ल्या कोळी ही जप करत होता, पण त्या जपामागची त्याची प्रवृत्ती परमात्म्यासाठी होती. म्हणून तो वाल्मिक ऋषी झाला. आणि दुसरा एक जप करणारा होता. तो उच्च कुळात म्हणजे ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला होता,
महान तपस्वी होता तो.